एक्सरसाइज 4.2 मध्ये आपण जे कन्स्ट्रक्शन पाहणार होता त्यामध्ये दोन साइड्सचा तुम्हाला डिफरन्स दिलेला होता. आतापर्यंत आपण कसे कन्स्ट्रक्शन पाहिले सांगा? दोन साइड्सची ऍडिशन पाहिली किंवा तिन्ही साइड्सची ऍडिशन पण पाहिली. पेरिमीटर तो तर सगळ्यात सोपा टाईप आहे पेरिमीटर. तसा आता हा डिफरन्स जो टाईप आहे ना डिफरन्स तो कसा करायचा असतो जरा नीट आहे लक्षात. तर पहिला क्वेश्चन आधी वाचून घ्या. फर्स्ट क्वेश्चन बघ फर्स्ट क्वेश्चन असा आहे कंस्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड. लक्ष पुस्तकात कंस्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट वाय झेड 7.4 अँगल एक्स वाय झेड 45 डिग्री आणि एक्स वाय मायनस एक्स झेड हा डिफरन्स काय आहे 2.7 आहे. एक्स वाय मायनस एक्स झेड हा डिफरन्स किती आहे 2.7. आता साध्या प्रश्नाचं उत्तर द्या मला. जर a मायनस बी हा डिफरन्स पॉझिटिव्ह येत असेल पॉझिटिव्ह म्हणजे उदाहरणार्थ 4 येत असेल सगळ्यांचं लक्ष बरं पाहिजे माझ्या. a मायनस बी हा जर डिफरन्स पॉझिटिव्ह येत असेल तर यामध्ये साहजिक आहे a मोठा आणि b लहान असला पाहिजे का सांगा. किती कॉमन सेन्स आहे. म्हणजे ज्यावेळेस माझ्या एज मधनं तुमचं एज मायनस होईल तेव्हा आन्सर पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह? कारण मी तुमच्यापेक्षा मोठा आहे ना. तेच तुमच्या एज मधनं माझा एज मायनस करा आन्सर निगेटिव्ह येईल का? तर तुम्ही माझ्या लहान आहे. पण ज्या तुझ्या दोघांचा डिफरन्स पॉझिटिव्ह येतोय ए मोठा असला पाहिजे आणि बी काय असला पाहिजे असला पाहिजे की नाही. आता इथं त्यांचे काय असतं म्हणजे काय याच्यावरून रफ फिगर व्यवस्थित काढायची. ज्या दोघांचा डिफरन्स पॉझिटिव्ह आहे त्यातली पहिली टर्म काय असणार आहे मोठी असणार आहे दुसऱ्यापेक्षा. मग इथं एक्स वाय मायनस एक्स झेड 2.7 आहे म्हणजे कोण मोठं सांगणार आहे एक्स वाय मोठे आणि वाय झेड काय लहान. मग आता ही जी फिगर आहे ना याची रफ फिगर बघा नीट लक्ष द्या. याची रफ फिगर बघा हे बघा ट्रायंगलचं नाव एक्स वाय झेड. कोण मोठं पाहिजे त्या दोन फिगर मध्ये कोण मोठं पाहिजे कोण मोठं एक्स वाय मोठं पाहिजे का एक्स वाय मोठे आहेत बघा कोणापेक्षा एक्स झेड. त्याने डिफरन्स काय सांगितलं तुम्हाला बघा एक्स वाय मायनस एक्स झेड हा डिफरन्स किती सांगितलं रे 2.7 आणि हा अँगल एक्स वाय झेड किती डिग्री सांगितलं 45 डिग्री सांगितलं की नाही. आणि याचा आणि याचा डिफरन्स किती म्हणून सांगितलंय बघा ना बघा किती सांगितलं एक्स वाय आणि वाय झेड यांचा डिफरन्स एक्स झेड यांचा डिफरन्स किती आहे कोणती साइड मोठी आणि कोणती साइड लहान आहे सांगा एक्स वाय साइड मोठी आणि आता काय करायचं नाही. हे जी साइड आहे की नाही इथून एक्स पासून वाय पर्यंत आता एवढी स्केल नाही माझ्याकडे पण समजून घ्या हे आणि प्लस एवढा आहे अंदाज हे असं ओपन करून घ्यायचं याच लाईन मध्ये म्हणजे हे उचला असं इकडे असं इकडे छान ठेवा विचार करा काय सांगता नीट आहे. ही मोठी साइड आहे ह्याला जर मी उचलून नेलं इकडं तर ती एक्झॅक्ट पेक्षा लांब दिसेल का एक्झॅक्टच्या आत दिसेल सगळं डिस्टन्स मोठा आहे ना म्हणून रफ फिगर नीट लक्ष द्या. आता मी हे ओपन केल्यानंतर हे बघा हे आणि वरती एवढं होतं आठवतं ना तुम्हाला वरती एवढं होतं असं आठवतं म्हणजे इथं आलं ही साइड मी ओपन केल्यावर ही इथं आली तिथपर्यंत आलं का बघा ते थोडंसं मी एक्सटेंड केलं त्याला काहीतरी आता डब्ल्यू नाव देऊ आपण काय नाव दिलं आपण आणि हे जरा जॉईन करू हा हे जॉईन करू नीट लक्षात येतं व्यवस्थित. मला सांगा जेवढं एक्स वाय आहे तेवढंच एक्स डब्ल्यू की सांगा जेवढं एक्स वाय आहे तेवढंच एक्स डब्ल्यू की सांगा. आता माझा प्रश्न असा आहे की एक्स वाय आणि एक्स झेड यांचा डिफरन्स 2.7 आहे. मग जेवढं एक्स वाय आहे तेवढंच एक्स डब्ल्यू की सांगा. मग एक्स वाय ला मी या रिप्लेस करतोय या एक्स वाय ला काय रिप्लेस करतोय एक्स डब्ल्यू मायनस एक्स झेड हा पण डिफरन्स 2.7 पाहिजे ना साहजिक आहे ना. तुम्हाला त्यांनी याचा आणि याचा डिफरन्स 2.7 पाहिजे म्हणून सांगितले की नाही. याला फक्त मी उचलून त्या लाईन मध्ये आणतो. मग एक्स डब्ल्यू आणि एक्स झेड चा पण डिफरन्स किती असला पाहिजे लक्ष इकडं एक्स डब्ल्यू आणि एक्स झेड एक्स डब्ल्यू म्हणजे हे ऍक्च्युअली ते एक्स वाय आहेत लक्षात ठेवा त्यालाच उचलून ठेवलं होतं. त्यामुळे एक्स डब्ल्यू
आणि एक्स झेड यांचा डिफरन्स किती असला पाहिजे? 2.7. आता मला सांगा एक्स डब्ल्यू आणि एक्स झेड चा डिफरन्स फिगर मध्ये कोण येतो सांगा. बघा एक्स डब्ल्यू मधनं एक्स झेड गेल्यानंतर कोण राहिलं? मग झेड डब्ल्यू हा डिफरन्स आला का? किती असला पाहिजे तो? 2.7. म्हणजे झेड डब्ल्यू थोडक्यात 2.7 आहे. झेड डब्ल्यू थोडक्यात किती आहे? 2.7. आता परत मला सांगा या ट्रायंगल एक्स वाय डब्ल्यू कडे बघून सांगा. ट्रायंगल एक्स वाय डब्ल्यू कोणता ट्रायंगल त्यातला आयसोसेलेस आहे? कोणत्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत? एक्स वाय आणि एक्स डब्ल्यू कॉन्ग्रुएंट आहेत. एक्स वाय आणि एक्स डब्ल्यू कॉन्ग्रुएंट आहेत. एक्स वाय आणि एक्स डब्ल्यू कॉन्ग्रुएंट आहेत म्हणजे त्याचा बेस कोणता त्या ट्रायंगल? वाय डब्ल्यू हा बेस. बेसचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कशातून जायला पाहिजे? एक्स मधून जायला पाहिजे, समोरच्या व्हर्टेक्स मधून. पण तुम्ही थोडा वेळ बघूच नका ना, कशाला बघताय? बघा हा ट्रायंगल आयसोसेलेस आहे मग याच्या बेसचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कशातून जायला पाहिजे? एवढं कळलं की नाही? आता हे झालं रफवर्क. त्याच्यासाठी लागणारं ते थोडंसं जस्टिफिकेशन करेन. एक्स वाय एक्स चा डिफरन्स तुम्हाला 2.7 पाहिजे होता. मी एक्स वाय लाच काय केलं इथं आणून काय करून घेतलं होतं? एक्स डब्ल्यू. म्हणजे आता एक्स डब्ल्यू मायनस एक्स झेड हा डिफरन्स किती असणार? 2.5. ऍक्च्युली त्यांचा डिफरन्स फिगर मध्ये काय येतो? झेड डब्ल्यू. डिफरन्स काय येतो फिगर मध्ये? फिगर झेड डब्ल्यू म्हणजे झेड डब्ल्यू ची लेंथ किती असली पाहिजे? झेड डब्ल्यू ची लेंथ किती असली पाहिजे? 2.7. आता फेअर कन्स्ट्रक्शन आहे, सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. सगळ्यांचं लक्ष इथं पाहिजे. आता बेस मला सोपं कुठलं जाईल? अँगल तर 45 इकडे दिला नाही का? हा नाही दिले असेल वायझेड ची लेंथ 7.4 दिले ना वायझेड. पण प्रॉब्लेम असा आहे वायझेड जरी दिलं तरी हे हा इथला पॉइंट आणणार कुठे? हा अँगल जर दिला असता ना तर बरं झालं असतं. हा दिला असता जास्त सोयीचं. बरं सुरू आपण थोडे चेंजेस करू. आणखी कसंही कन्स्ट्रक्शन करते, काळजी करू नका. तुम्हाला डिफरन्स व्यवस्थित राहणार. दोन पर्याय असतात. ऍक्च्युली जर हा अँगल माहित असताना हा तर काही अडचण आली नसती. तर आता हा आपल्याला अँगल माहिती आहे. त्याने अँगल एक्स झेड वाय दिलाय का एक्स वाय झेड दिलाय? हाच दिलाय ना? ठीक आहे, दाखवतो लक्ष. दुसरा पर्याय हा परत बघा. काही चुकलं नाही. आपली मोठी झेड वगैरे सगळं बरोबर आपण केलं होतं. बघा एक्स वाय झेड हा अँगल किती दिलाय तुम्हाला? 45. आता नीट आहे का? लक्षात. जी लहान साइड आहे की नाही बघा ही एक्स झेड ही साइड आहे की नाही, जिथे अँगल न दिलेली साइड आहे की नाही बघा याची लेंथ एवढी आहे. ही साइड इथं ओपन करायची तरी चला. आता मला सांगा एक्स झेड लहान म्हणल्यावर ओपन झाल्यावर ती एक्स वाय च्या पेक्षा लांब जाईल का एक्स वाय च्या आत येईल? एवढं कळलं पाहिजे. म्हणजे एक्स झेड जेवढा आहे ना तेवढंच त्याला असं उचलायचं, इथं आणायचं, परत मिळून ठेवायचं माप घेण्यासाठी. बघ मला इथे डब्ल्यू लावून दिला. आता कन्स्ट्रक्शन सोबत जाते बघा. हे जर मी जॉईन केलं हे तर सांगा कोण कोण कॉम्पोनेंट आहे? सांगा एक्स झेड आणि एक्स डब्ल्यू कॉम्पोनेंट. आता मला सांगा एक्स वाय इथं परत लिहितो. एक्स वाय आणि एक्स झेड यांचा डिफरन्स किती दिलाय तुम्हाला? आता एक्स झेड जेवढा आहे तेवढंच एक्स डब्ल्यू आहे की नाही सांगा. एक्स झेड जेवढा आहे तेवढंच एक्स डब्ल्यू आहे की नाही सांगा. म्हणजे एक्स वाय मायनस एक्स डब्ल्यू. एक्स झेड ला मी काय दिलं बघा. एक्स झेड ला काय दिलंय? एक्स डब्ल्यू. हा डिफरन्स किती असला पाहिजे? ऍक्च्युली फिगर मध्ये यांचा डिफरन्स किती होतो सांगा? फिगर मध्ये एक्स वाय आणि एक्स डब्ल्यू चा एक्स वाय आणि एक्स डब्ल्यू चा डिफरन्स कोण होतो? डब्ल्यू वाय. डब्ल्यू वाय किती आहे सांगा? डब्ल्यू वाय किती आहे सांगा? डब्ल्यू वाय 2.7. डब्ल्यू वाय ची व्हॅल्यू काय? आता फेअर कन्स्ट्रक्शन होती. बरं त्याआधी कोणता ट्रायंगल आयसोसेलेस आहे? मग तुम्हाला एक्स डब्ल्यू झेड काय आहे? आयसोसेलेस ट्रायंगल. एक्स डब्ल्यू झेड काय आहे? आयसोसेलेस. कोणत्या दोन साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत बघितलं? त्याचा बेस कोणता आहे सांगा? त्याचा बेस डब्ल्यू झेड. करेक्ट. बेसचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कशातून जातो? म्हणजे एक्स मधून जातो. म्हणजे कशातून जातो? लक्ष द्या. फेअर कन्स्ट्रक्शन. फेअर बघ ना फेअर. छान काढायचं. बायसेक्टर किती? 7.2.
7.4 काढलं बघा. वाय झेड आपण 7.4 काढलं. वाय पासून 45 डिग्रीचा अँगल भरपूर मोठा करू. वाय पासून कोणाचा अँगल करायचा? खूप लांब करायचा ना तुम्हाला, लक्षात ठेवा. फार लांब करायचं. त्याचं कारण नंतर काय सांगतो तुम्हाला. हा अँगल केला. हा किती डिग्रीचा केला? 45. आता वाय पासून डब्ल्यू किती अंतरावर आहे सांगा. फिगर मध्ये बघा, फिगर मध्ये, रफ फिगर मध्ये वाय पासून डब्ल्यू किती आहे? 2.7. बघा इथे 2.7 डिस्टन्स दिसलं का? 2.7. वाय पासून डब्ल्यू बघा इथं 2.7. बघा इथे वाय पासून डब्ल्यू 2.7. वाय पासून डब्ल्यू किती? 2.7. आता डब्ल्यू झेड जोडा, फेज जोडा, फेज. मगाशीचा प्रश्न सांगा. कुणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कुणातून जातो? डब्ल्यू झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर बट डब्ल्यू झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्या. त्यासाठी तुमचं कंपास डब्ल्यू वर पाहिजे आणि झेड वर पाहिजे. तिथून बघा डब्ल्यू वरून 2R, झेड वरून 2R. मग डब्ल्यू झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर फेज स्केल घ्यायची, फेज परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा. असं इंटरसेक्ट केल्यावर जिथं इंटरसेक्ट होईल त्याला एक्स नाव द्यायचं आणि मग तुमचं ट्रायंगल एक्स झेड वाय डार्क करायचं. बाकी सगळं फ्रेम दिसलं पाहिजे, हे तेवढं डार्क. आणि नंतर काय काय करायचं सांगतो हे झाल्यानंतर. हे सगळं क्लिअर झालं ना कन्स्ट्रक्शन. नीट आहे का? पहिली गोष्ट हा अँगल 45 का? साहजिक आहे, 45 केलाच आहे. मग हे असं मोजायचं किती आहे, कंपास घेऊन पट्टी लावून हे मोजायचं. एक्स वाय किती आहे मोजायचं, एक्झेड किती आहे मोजायचं आणि त्यांचा डिफरन्स बघायचा. 2.7 आहे तो चेक करायचा. तर आपलं कन्स्ट्रक्शन बरोबर आहे. आता मी हे कन्स्ट्रक्शन परत सांगतो कसं करायचं. परत लक्षात आहे. पहिल्यांदा मी दोन सांगतोच तुम्हाला. इथं फिगर कडे बघा, रफ फिगर कडे. आता हे पुस्तक रफ फिगर कडे बघा. हा लक्ष सगळ्यांचं माझ्याकडे पाहिजे. पहिल्यांदा वायझेड ड्रॉ करायचे. आता लहान करणार आहे मी. वायझेड किती सांगा? वायझेड 7.4. स्टेप्स कडे लक्ष द्या. काय काय सांगतोय. वाय पासून किती डिग्रीचा अँगल? 45. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा आता वाय पासून डब्ल्यू किती आहे? 2.7. वाय पासून डब्ल्यू किती आहे? 2.7. डब्ल्यू झेड जोडा, डब्ल्यू झेड जोडा. परत माझा प्रश्न आहे, कोणता ट्रायंगल आयसोसेलेस आहे? एक्स डब्ल्यू झेड. त्याचा बेस कोणता आहे? बेसचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कशातून जातो? एक्स मधून किंवा समोरच्या व्हर्टेक्स मधून. मग आता डब्ल्यू झेडचा काय घ्या? डब्ल्यू झेडचा काय घ्या? परपेंडिक्युलर बायसेक्टर. कोणाचा? डब्ल्यू झेड. डब्ल्यू झेडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. हे असं कुठून होईल तिथे इंटरसेक्ट असं बरोबर. त्यामुळे तुम्हाला हे अंतर खूप लागणार आहे लक्षात ठेवा नंतर. म्हणजे हा प्रॉब्लेम सोडवताना हे जे मी आता केलं नाही असं वर जाणार आहे म्हणून खालून कन्स्ट्रक्शन करा. इथे जरा माहिती शक्यतो असं एवढ्या पोर्शन मध्ये कन्स्ट्रक्शन करा म्हणजे ते वर इंटरसेक्ट झालं तरी चालेल. त्याला कळलं. आणि रफ फिगर इथं करून पाहिजे. न बोलता करा बरं पटकन. आता काय नाही काही नको. लक्षात क्वेश्चन नंबर 2. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर. सगळ्यांचं लक्ष मारायला पाहिजे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर. क्यू आर किती आहे? 6.5. अँगल पी क्यू आर किती आहे? 60. अँगल पी क्यू आर किती आहे? 2.5. आता पी क्यू मायनस पी आर डिफरन्स किती आहे? 2.5. कोण मोठा कोण लहान? पी क्यू मोठा. बघा पी क्यू मोठा, क्यू आर लहान. पी क्यू आर मध्ये पी आर लहान आहे, पी क्यू मोठा आहे. कारण पी क्यू आणि पी आर बघा पी क्यू मायनस पी आर चा डिफरन्स किती दिलाय तुम्हाला? 2.5 सेंटीमीटर. 2.5. आता इथे लक्ष द्या. हा अँगल किती दिलाय माझा नेहमी सारखा? हा अँगल 60 आहे. आता मला सांगा पी आर ला जर मी उचलून इकडे अँगल तर ते पी आर त्या पी क्यू च्या आत येणार का पी क्यू पेक्षा लांब बाहेर जाणार? आता उचलून ह्याला इथे आणून ठेवू. चला याला नाव दिया पी क्यू आर एस नाव. आणि हे जर मी याला जोडलं तर हा आयसोसेलेस झाला का? हो. लक्ष माझ्याकडे पाहिजे सगळ्यांचं. पी क्यू आणि पी आर यांचा डिफरन्स 2.5. पी क्यू मायनस पी आर ला मी रिप्लेस करतोय पी एस.
आपण डिफरन्स 2.5. चला PQ आणि PS चा डिफरन्स किती आहे सांगा. अरे बघा की PQ आणि PS यांचा डिफरन्स QS किंवा SQ किती असणार. SQ 2.5. SQ किती असणार 2.5. बाकीचं मगासारखंच आहे. काय वेगळं आहे कुठला कोणा सांगा. कुणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कोणातून जाणार. सारचा परपेंडिक्युलर बायसेक्टर P मधून जाणार. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. क्वेश्चन नंबर 3 नाही. क्वेश्चन नंबर 3 वेगळा आहे. इन ट्रायंगल ABC BC 6 दिले. हे राहिला QR सॉरी QR आहे 6.5. हां ठीक आहे. BC किती आहे 6. अँगल ABC 100. अँगल ABC 100. AC मायनस AB 2.5. कोण मोठं AC आणि कोण लहान AB. प्लस फिगर नीट बघा. अँगल ABC 100 आहे की नाही. बघा अँगल ABC मोठं कोण आहे सांगा. AC मायनस AB. हा डिफरन्स किती दिलाय. आता बघा AC मोठं AB लहान याच्यावर नाही कळतं मला डिफरन्स वरून. आणि हा अँगल तुम्हाला 100 दिला का 110. 100 दिला की हा अँगल. हा अँगल 100 दिला. आता नीट आहे का. बघा AC ला उचलून तर इकडे आणलं तर ते AB च्या आत येणार का बाहेर येणार. हुशार आहे सगळे. मला माहित नव्हतं इथं आणलं त्याला या लाईन नाव दिया D त्याला. काय नाव दे त्याला D. आता CD झालं का CD. हा ट्रायंगल ADC काय आहे ADC काय म्हणजे कुणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कशातून जाणार. ACचा परपेंडिक्युलर बायसेक्टर A मधून जाणार. आणि AC मायनस AB हा डिफरन्स तुम्हाला 2.5 दिलाय. म्हणजे AD मायनस AB पण 2.5 आहे की नाही. तेच AC तू उचलून आणलं मी. मग AD मायनस AB पण 2.5 आहे म्हणजे BD 2.5 आहे. BD किती आहे 2.5. मग सर फेअर कन्स्ट्रक्शन कसं करायचं दाखवतो. लक्षात घ्या. पहिल्यांदा काय करा BC सांगा. BC किती आहे वाचायला पासून 6 सेंटीमीटर. BC काढलं 6 सेंटीमीटर. चला B पासून कितीचा अँगल करताय. B पासून B पासून कितीचा 100. त्यानंतर BD तो अँगल आहे ना एक्सटेंड होतो खाली तोच अँगल. आता BD 2.5 आहे ते वर आहे का खाली आहे. मग BD 2.5 खाली मार्क करा ना. बघा BD चं मार्किंग खाली करायचं. बघा BD झालं का 2.5 चं मार्किंग झालं. CD जोडलात का CD. आता कुणाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कुणातून जातो CD चा. A मधून जातो की नाही. आता DC चा काय घ्या. BC चा परपेंडिक्युलर बायसेक्टर. DC चा काय घ्या परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि ते असं एक्सटेंड करून जिथं इंटरसेक्ट होईल त्याला नाव द्यायचं A. मग तुमचा ट्रायंगल ABC ड्रॉ करायचा. बाकी सगळं आता काही शंका आहे का बघा कोणाला. नाही. असली तर याच्यात बघून करायचं. थांबा